आरोप लगाया है पुढे की ढकलण्यात आल्या त्या अत्यंत चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मत मांडलेलं आहे. निवडणूक आयोगाने नेमकं कुठल्या कायद्याला अनुसरून हे निर्णय घेतले हेच कळालं नाही. नाही, बरोबर आहे. ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे. खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे. ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं त्याचा अभ्यास करावा लागेल. पण हे 48 तास पूर्वी आपण असे निर्णय घेतो, ही निवडणूक रद्द करा, ती निवडणूक रद्द करा. मला वाटतं की थोडा निवडणूक आयोगाने ज्या दिवशी 23 तारखेलाच हा जर विचार केला असता, तिथले आरओ असतील, तिथले प्रभारी निवडणूक अधिकारी असतील, यांनी जर 23 तारखेलाच जर हा त्या ठिकाणी त्यांचा निर्णय केला असता तर एवढी तारांबळ म्हणजे मतदानाच्या दिवशी सर्व नागरिक जनता मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे, अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही. कुठल्या नियमात त्यांनी केला बघावे लागेल. शहाजी बापू यांच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगानं तपासणी केली, पाहणी केली. नाही, आता ठीक आहे, ते कुणीतरी तक्रार करतं, आयोगाला आपलं काम करावं लागतं, हे काही जाणीवपूर्वक होत नाही. तक्रारी होत राहतात, त्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न होतं नाही होत. त्यामुळं हे कुणी व्यक्तीने केलं असं नाहीये. म्हणजे आमच्याकडून काही कोणाकडनं आम्ही असं आक्षेप करत नाही. ते काहीतरी तिथल्या लोकल लेवलला झालं असेल तर माहिती नाही. जिल्ह्यातही सर्वेचे झाले, सर्वेचे रिपोर्ट आले, त्यामध्ये बहुतांश नगर परिषद नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून येताना दिसतो. नाही, नागपूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनेवर विश्वास आहे. मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहे त्या अधिकाराचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतोय. आता मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे, पट्टे वाटप करा, सिटी सर्वे करून द्या. राजस्व विभाग म्हणून, महसूल विभाग म्हणून तेही काम मी करतोय. त्यामुळं जनतेला विश्वास आहे. नागपूरची जनता नेहमीच वर्षानुवर्ष भाजपाच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळं नागपूरमध्ये सुद्धा आम्हीच मोठ्या संख्येने नगरपालिकेत निवडून येऊ आणि 51% मतं घेऊन नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी कटुता आली आहे महायुतीमध्ये. ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत राहू नये यासाठी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार. 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू. पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मंत्रित्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा. राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही. महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू.